साहेब काय लागला का पत्ता आई साहेबांचा? नाही अजून चालली आमची शोध मोहीम. तुम्ही जो आम्हाला फोटो दिला होता ना तो आम्ही सर्क्युलेट केलाय सगळीकडे. पण पाहिजे तसा रिस्पॉन्स आला नाही अजून कुठून. साहेब जरा जोर लावा की जरा काय व्हायला लागलं आता, रात्र व्हायला लागल्या, अजून काय पत्ता लागला नाही, त्यामुळे मला यायला लागले टेन्शन. कुणाला फोन लावायचा काय तुमच्या वरच्या साहेबांनी वगैरे? फक्त मला नंबर सांगा, मी लावतो लगेच. नाही तसं काही गरज नाही आहे, आम्ही आमच्या लेवलवर सॉर्ट करू. बरं ठीक आहे, पण तुम्हाला आता असं खरं तर मी सांगणं चुकीचं, पण तुम्ही तुमची सगळी सिस्टीम जी काय असेल यंत्रणा जोरदार कामाला लावा साहेब. आमच्या आईच्यापासून हुडकून द्या फक्त. मी शोधायलाच लागलो, तुमची मदत झाली तर लय बरं होईल. आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय त्यांना शोधण्यासाठी. बरोबर आहे, पण शक्य झालं तर जरा स्पीड लावा साहेब. कसं आहे आता तुम्हाला माहित आहे आजकाल कशा बातम्या येतात काय. तुम्हाला खरं सांगू काय सर, जर आमच्या आईसाहेबांनी काय झालं ना, एक शपथ मी जगू शकणार नाही असं आहे. कारण असं कवाच झालं नाही हो, त्यांचा फोन बी बंद आहे. बरं त्यांनी पण स्वतःहून मला काय कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही, असं कवाच झालं नाही. काय कुणाला सांगून गेले नाहीत काय नाही असं. त्यामुळं तुमच्या लक्षात आलं ना हो, तुमच्यासाठी हे रोजचंच आहे. पण आमचं विचाराल तर आबाळ कोसळले खरं सांगतो. हे बघा अधिपतीराव, मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय. मला फक्त आजची रात्र द्या. मी सगळ्या पोलीस स्टेशनला प्रायोरिटीवरती हे काम करायला सांगितलं. तुम्ही काळजी करू नका. मी हात जोडतो, फक्त आमच्या आईसाहेब सापडू देत बस. तुम्ही हात काय जोडताय अधिपतीराव? डोंट वरी, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतो. ठीक आहे? ठीक आहे. काय झालं अक्षर? काही कळलं? नाही, काहीच नाही कळलं. मी मावशींना पण विचारायचा प्रयत्न करत होते, पण त्या पण काहीच सांगू नाही शकल्या. ती सांगणार नाहीच. बाबा, मला काय वाटतंय, आपण पोलिसात कंप्लेंट नोंदवूया का मिसिंगची? कारण 2-3 दिवस होऊन गेले. मी जाऊन येऊ का पोलीस स्टेशन? नाही कुणी काय करायची काय गरज नाही आहे. मी आत्ता पोलिसात तक्रार देऊन आलोय. त्यांनी सगळीकडे कळवलंय, फुल सिस्टीम सगळी कामाला लावल्या पोलिसांनी. मी आईसाहेबांनी या घरात घेऊन येणार म्हणजे घेऊन येणार. आणि आईसाहेब या घरात आल्यानंतर त्यांच्याशी भांडण मिंडण तर राहिलं बाजूला, त्यांच्या संग बोलण्याचा जरी प्रयत्न केला ना तर मी काय करून ठेवीन सांगता येत नाही. अधिपती, सख्या बापाच्या प्रेमाची, त्याच्या संयमाची कशी परीक्षा घेतोय बघितलंस ना? ते कोणासाठी? जी त्याची कोणीही नाही त्याच्यासाठी. या अख्ख्या घरात त्याचा एक शत्रू आहे मी. अहो असं नाहीये बाबा, असं नाहीये खरंच. पण मी तुम्हाला सांगितलं ना, जोपर्यंत मॅडम घरात येत नाही तोपर्यंत हे असेच वागणार आहेत, अशीच चिडचिड करत राहणार आहेत. म्हणूनच मॅडमना शोधणं ही आपली प्रायोरिटी असायला पाहिजे आता. जाऊ दे, तुम्ही आराम करा. मी आता ह्यांच्या जेवणाचं बघते. सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नाहीये. आले. जागा राहा. हा, आता हलगर्जीपणा नकोय मला. हा, रव्याला सांगितलंच नव्ह तू? ठीक आहे. हा, कधी रात्री बेरात्री कधी मी जरा जरी पत्ता लागला, काही जरी खबर मिळाली मला लगेच फोन कर, मी जागा आहे. होय, मी त्यासनी मी फोन करून देतो आता. हा, हे घ्या, खाऊन घे. नाही जेवण नको मला. अधिपती, माझ्यावरचा राग अंधार नका ना काढू. खाऊन घ्या ना प्लीज. राग लोभ आता काहीच वाटत नाही. अहो आईसाहेब सापडत नाहीत, माझ्या घशाखाली उतरल काय घास? अहो, आपण खूप लांबचा प्रवास करून आलोय. सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये, आणि खाल्लं नाही तर एनर्जी कशी येणार तुमच्यात? तुम्हाला शोधायला जायचंय ना मॅडमना. खाऊन घ्या, चल. नाही मला भूक नाही, आणि मला काय खाण्यापिण्याचं सुचत बी नाही आता. अन्नाचा अपमान करायला लावून. तुम्हाला भूक लागली असेल तुम्ही खाऊन घ्या. या घराचं चांगलं व्हावं म्हणून जे पाऊल उचललं ते आता मला मागं घ्यावं लागणार आहे. आपल्या घराला त्या बाईच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी मी तिला घरातून बाहेर काढलं. पण अधिपतीच्या मनात त्या बाईची पाळमुळं इतकी खोलवर, इतकी घट्ट रुजलेली असतील याची जाणीव नाही झाली मला. अंदाज नाही आला. आपल्या घरातला ताण कमी करण्यासाठी मी जे केलं त्यानं या घरातला तणाव जास्त वाढला.
त्या दोघांचा संसार वाचवण्यासाठी मी जे केलं त्यामुळे त्यांच्यातच वाद होत आहेत. अक्षराला खूप त्रास होतोय चारू. मला कळत नाहीये चारू, हे सगळं कसं निस्तरायचंय, कसं सावरायचंय, मला खरंच कळत नाहीये. आमच्या प्रयत्नांना यश दे मॅडम. लवकरात लवकर घरी परत येऊ दे, त्याशिवाय अधिपतींचं चित्त थाऱ्यावर काही येणार नाही. यश दे आम्हाला आई, प्लीज. बाहेर चाललाय अधिपती? हा, मग आता दिसतं ना काय, आई साहेबांनी शोधल्याशिवाय काय चैन पडणार आहे का मला? ऐका ना, चहा टाकते. तुम्ही कालपासून काही खाल्लेलं नाही हो, म्हणून म्हणते. चहा नको, पाणी नको, अन्न नको, काय नको मला. हा ओंकार भाऊजी, हा मी अक्षरा बोलतेय. तुम्हाला माहिती आहे का हो, अधिपतींनी कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आहे मॅडम हरवल्याची? ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. साहेब नमस्कार. नमस्कार. तेच तुम्ही काल रात्री म्हणलं होता ना की एक रात्र द्या, काही ना काही तपास लावतो. मग सकाळपासून तुमचा काही फोन आला नाही म्हणताना मग म्हणलं आपणच जाऊया. काय लागला काय शोध? हो संग्रामराव, काल काहीतरी इन्फॉर्मेशन आली होती कुठल्या तरी महिलेविषयी. होय, पण त्या भुवनेश्वरी मॅडम नव्हत्या, दुसरंच कोणीतरी होतं. तुम्ही शोधताय ना नक्की? अहो साहेब, शोधतोय की. आमच्याकडे काही एकच केस आहे काही? तुमच्या एकट्याच काम करायचं का आम्ही? काय 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 म्हणला? काय म्हणला? सरकार जरा सोड. अरे जरा सोड ना ओंक्या. काय म्हणला तुम्ही? असं कसं काय म्हणू शकता तुम्ही? संग्रामराव, आल्यापासून बघतो मी नुसती टाळा चालले तुमची. काय साहेब शोधालोय? अरे माणसाच्या आयुष्याची काही किंमत आहे का नाही तुम्हाला? ओंक्या, मी उगाच सांगत नाही. त्या संग्रामरावाच्या धाकट्या भावाच्या लग्नाला सगळे आईसाहेबांनी मदत केली. काय खरं सांगतोय खोटं सांगतोय? हा, मी असतो ना उपकारांची जाणीव ठेवली असती, जीवाचं रान केलं असतं. काय बोलताय तुम्ही? तेवढंच काम आहे का? म्हणजे काय बोलायला तुम्हाला काय वाटत नाही? अहो सरकार, तसं नाही म्हणायचं होतं. पण तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे म्हणलं तर तसंच ना तुम्ही? तसं म्हणलं का नाही आत्ता तुम्ही तोंडानं? तुमच्याकडनं होत नसलं तर नाही होत म्हणून सांगा. कशाला बसला तुम्ही इथं? मग शांत हो, इकडे. अधिपती शांत व्हा. नाही, शांत काय व्हा? इथे या तुम्ही, या इथे. नाही मी आता बसत दिसत काय नाही सर. मला फक्त रिझल्ट पाहिजे बघा. मला माझ्या आईचा पाहिजे, मला बाकी काय माहिती नाही. अधिपती काय चाललंय काय तुमचं? शांत व्हा. अहो काय आता त्यासनी मी काल जर सांगायला लागलोय, हे 30 उत्तरं द्यायला लागल्यात. शोधालोय. यांनी ठरवलं तर गवतातली सुई बी शोधून काढतील. आपल्याच वेळेला असं काय करायला लागलं मला काय कळणं झाले. हो, असं काही नाही अधिपती सर, आम्ही शोधतोय. हो, त्यांचं बरोबर आहे. तुम्ही शांत व्हा बरं. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा ना. ते करतायत प्रयत्न त्यांच्या परीने आणि आपणही शोधतोय की नाही. शांत व्हा बरं तुम्ही. भाऊजी, त्यांना बाहेर घेऊन जा प्लीज. दाखले सरकार, चला इथे भांडून काही होणार नाहीये, चला. सॉरी, खरंच सॉरी. ते जरा हळवे झालेत. त्यांच्या आईसाहेब म्हणजे त्यांचा श्वास आहे, तो श्वासच हरवलाय म्हणून ते जरा सैरभैर झालेत. सॉरी, खरंच सॉरी. हो मॅडम, आम्हाला कळतंय, पण आमच्यावर पण विश्वास ठेवा ना. आम्ही खरंच खूप प्रयत्न करतोय. हो, मला माहिती आहे सर. तुम्ही फोन ट्रेस केलात का? त्यावरून काही कळलं का लोकेशन वगैरे? हो, प्रोसेस चालू आहे, पण त्यांचा फोन बंद आहे ना. आणि शेवटचा फोन कोणाचा आला होता ते शोधतोय आम्ही. आणि त्यांची लोकेशन काय होती ती ट्रेस करतोय. हे बघा मॅडम, प्रोसेस चालू आहे आणि आम्हाला जसं कळेल तसं आम्ही कळवतो तुम्हाला. आणि तुम्ही अधिपती सरांना सांगा की आमचे पण प्रयत्न चालू आहेत ते. ठीक आहे. सॉरी, खरंच सॉरी. अजून सापडण झाल्यात मुरादा आई साहेब. माझी चिडचिड होणं साहजिक आहे का नाही सांग मला? अरे भाऊ, असं काय करतोयस तू? थोडा वेळ लागणारच ना, आणि ते प्रयत्न करतायत. अधिपती ऐका, माझं ऐका, शांत व्हा जरा. पोलीस त्यांचं काम करतायत की नाही? त्यांच्याकडे आपल्यापेक्षा मोठी यंत्रणा आहे अधिपती.
ते शोधतील मॅडमला नक्कीच. आणि तुमचं म्हणणंही बरोबर आहे, आपणही आपापल्या परीने प्रयत्न करायला हवे, आपणही शोधूया. मला असं वाटतं आपण एकत्र एकाच ठिकाणी थांबण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊया आणि शोधूया मॅडमला. हा, काय वाटतंय? बरोबर आहे तुमचं वहिनी. भाऊजी, तुम्हाला जी जी ठिकाणं वाटतात जिथे मॅडम असू शकतात त्या ठिकाणाचा शांतपणे विचार करा. हा, आणि तिकडे जा, चौकशी करा, शोधा त्यांना. सगळ्यांनी आपण शांतपणे विचार करण्याची गरज आहे. अधिपती, तुम्ही थंड डोक्याने विचार करा. आजपर्यंत मॅडम तुमच्याशी काय काय बोलल्या आहेत, कुणाची नावं घेतली आहेत, त्या कुणाकडे जाऊ शकतात, सगळं आठवा. त्यातून आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी क्लू मिळेल. फॅक्टरीमध्ये जा, फॅक्टरीमधल्या स्टाफकडे चौकशी करा. मी पण शाळेत जाते, शाळेतल्या लोकांशी बोलते, चौकशी करते. त्यांनाही काहीतरी माहिती असण्याची शक्यता. शोधणारी माणसं वाढली ना की मॅडम सापडण्याची शक्यता वाढते. चला आता आपण थांबायला नको, निघूया. हो वहिनी, येतो बाबा. ऐका ऐका माझं, थंड डोक्याने विचार करा. मॅडम आजपर्यंत तुमच्याशी जेवढं बोलल्या असतील तेवढं कोणाशीच बोललेल्या नसतील. त्या आजपर्यंत काय काय बोलल्या हे सगळं आठवा. त्यातून आपल्याला काही ना काहीतरी क्लू मिळणारच आहे. कळलं तुम्हाला? आणि हे बघा, मॅडम तुम्हाला सोडून जास्त दिवस नाही राहू शकत. कळलं? जा. हे सगळं म्हणतेय मी खरं, पण खरंच कुठे गेल्या असतील मॅडम? कसं शोधायचं त्यांना? जरा नीट आठवून बघा की या मागच्या 4-5 दिवसात आई साहेबांची काय चक्कर इकडे, किंवा तुम्ही कुठं भेटला, बघितलं? नाही नाही, कुठेच बघितलं नाही. तात्या, ऐका की या 2-4 दिवसात आई साहेबांची काय चक्कर झाली काय हो? नाही, या 2-4 दिवसात भेटल्यात नाही. नाही कारखान्यावर वगैरे काय चक्कर? नाही नाही. पण ते जुन्या वेंडर्स पैकी सगळ्यांनी तुम्ही ओळखताय, त्यांच्यापैकी कुणाचा काय फोन वगैरे आई साहेबांविषयी काही सांगितलं? नाही कोण. ठीक आहे, ठीक आहे. नमस्कार. कुठं 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 कोणाला विचारावं आता? सर, कामात आहात का? अरे असं तू बस बस आधी बस. सॉरी सर, मी नॉक न करता आले. काय तू बस काय कधी आलीस? आणि आधी सांग कशी काय झाली तुमची ट्रिप? ट्रिप छान झाली सर, कालच आलो आम्ही. बरं झालं आलीस. आता आल्या आल्या आधी हा कॅटलॉग चेक कर. म्हणजे काय, तू नसताना मी गुप्तेबाईंकडनं करून घेतलेलं आहे, पण तू एकदा बघ आणि काय चुकलं असेल तर सांग. हो हो, मी नक्की चेक करते आणि 1-2 दिवसात जॉईन करेनच मी. व्हायलाच पाहिजे, मुलं वाट बघतायत तुझी. सर, मला एक विचारायचं होतं तुम्हाला. काय? बोल ना तू. सर, मॅडमशी काही कॉन्टॅक्ट झाला का तुमचा इतक्यात? नाही, आता अलीकडे काय कॉन्टॅक्ट झालेलं नाही. म्हणजे काय, तो फंड्सचा प्रश्न होता, तो तूच सोडवून टाकल्यावरती मी त्यांना फोन करण्याचा प्रश्नच येत नव्हता ना. हो बरोबर. का ग, काय झालं? काय प्रॉब्लेम झाला का? हो, प्रॉब्लेम झालाय. तुम्हाला सांगायला हरकत नाही सर, मॅडम 2-4 दिवसापासून घरी आल्या नाही आहेत. म्हणजे कुठे गेल्यात? कुठे त्या? काहीच माहित नाहीये कोणालाच. अगं मग विचारायचं ना त्यांना फोन करून. हो, त्यांचा फोनही बंद आहे नेमका. अरे बापरे, अशा कशा गेल्या? पण कोणाला तरी काहीतरी सांगून गेल्या असतील ना त्या. नाही ना, कोणाला काहीच सांगितलेलं नाहीये त्यांनी. आम्ही सगळे शोधतोय. अधिपती तर खूपच टेन्शन मध्ये आहेत. अरे बापरे, म्हणजे हा प्रॉब्लेमच झाला म्हणायचा मोठा. सापडायला हव्यात लवकर आता. तुम्ही दोघं बी लई वर्षापासून इथं काम करताय. हा, आम्ही लहान होतो तेव्हापासून. त्यामुळं असं असूच शकते की जी माणसं आम्हाला माहीत नाहीत, जे नातेवाईक जुने लांबचे कोण पाहुणे पाय असतील आम्हाला माहीत नाहीत पण तुम्हाला माहीत असतील, त्यांच्याविषयी आईसाहेब केव्हा काय बोलले असतील तुमच्याकडं, काही घटना प्रसंग म्हणा तुम्हाला माहिती आहे पण आम्हाला असं असू शकतं. म्हणतात म्हणलं जरा डोसक्याला ताण द्या, नीट आठवण मला सांगा. असं काय आठवतंय का? हो सरकार, आम्ही बी तेच विचार करतोय कालपासून. हां वय ना, सरकार करत नाही, आम्हासने बी चुकल्यासारखं वाटतंय. चुकल्यासारखं वाटतंय, पण मी आठवून तर बघा, तुम्हाला असं काय सांगितलंय का आई साहेबांनी काय? अहो नाही हो,
आमच्यासमोर ते अशा गेल्या, त्यांना बोलण्याची संधीच मिळाली नाही. काय विचारावं, काय बोलावं, काय सुधारलं नाही. ठीक आहे, जावा तुम्ही. अधिपती, ताईचा काय पत्त्या लागला का हो? मला एक सांग अक्षरा, की काही भांडण वगैरे झालंय का? म्हणजे अशा अचानक कशा गेल्या त्या? नाही, अचानक नाही सर. भांडण झालं होतं बाबांशी. खूप मोठं भांडण झालं होतं आणि नेमके आम्ही पण इथे नव्हतो. म्हणजे असं सविस्तर नाही सांगता येणार मला तुम्हाला. नाही ठीक आहे, पण पोलीस कंप्लेंट वगैरे केली ना? हो, अधिपतींनी मिसिंगची कंप्लेंट नोंदवली. नाही नाही, ते एक बरं केलं तुम्ही. पण मी काय म्हणतो, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करा ना. म्हणजे कोणाकडे गेल्या असतील, कोणाला भेटले असतील, फोन केला असेल. सर कसं आहे, मॅडमचा नातेवाईकांशी फारसा काही कॉन्टॅक्ट नाही. म्हणजे आम्ही विचारलंय सगळ्यांना, पण कुणालाच काही माहीत नाही. म्हटलं तुमच्याही कानावर घालून ठेवावं. तुम्हाला मॅडमचा फोन येत असतो ना अधूनमधून. ते तर आमचं बोलणं चालूच असतं, पण असं झालं की आता मुख्य कामच झालंय म्हटल्यावर त्यांचाही मला काही फोन नाही. मी त्यांना फोन केलेला नाही. पण सर, इन केस मॅडमचा फोन आला तर लगेच मला कळवाल प्लीज. अगं म्हणजे काय, लगेच कळवणार ना मी. मी काय म्हणतोय अक्षरा, बघ म्हणजे तुला पटतंय का? तू ही गोष्ट इतर स्टाफलाही सांगून ठेव. माझ्या मनात विचार आला होता सर हा, पण मी हे सगळं काही कोणाला सांगणार नव्हते. पण आता असं वाटतंय की ती गरज आहे, सांगावंच लागेल. मी बोलते स्टाफशी. अजून पत्त्या लागला नाही होय ताईचा? अवघडच झालं की हो. कुठे गेली असेल हो ताई? काय करत असेल? तिच्याकडे पैसे असत्याल नसत्याल काय बी कळना झालंय. खायचं प्यायचं काय करत असेल हो ती? आणि त्यात बाहेर बघा की केवढा पाऊस आहे. अशातच तिला घराबाहेर हाकललंय हो. मोठ्या मालकासनी काय बी माणुसकीच नाही. म्हणजे बघा की मोठे मालक नाही स्वतःचाच विचार करतात. तसं बी ताई का नाही त्यांच्या डोळ्यात खूपच होती बघा. म्हणजे आम्ही बी काय करू शकलो नाही ना. आमचं काय चालणार मोठ्या मालकांच्या पुढं. पर एक सांगू काय अधिपती, तुम्ही जर असतात ना तर तुम्ही असलं काय हुस दिलं नसतं आम्हाला ठावाय तर. पण खरं सांगू का, अक्षदाने बी असं नव्हतं करायला पाहिजे. म्हणजे सांगायला पाहिजे होतं की. मावशी किती फोन करत होती ते. आता मुद्दाम केलं का काय ते आपल्याला कसं कळणार का नाही. आता बघा की सुनबाई मोठ्या मालकाचंच नाव पुढं करायली हो. आता तिला तेवढं तर कळायला पाहिजे होतं का नाही. का कुणाचं ऐकावं काय ऐकावं. जर तिनं तुम्हाला फोन दिला असता का नाही तर ताईचा तुमचा संपर्क झाला असता बघा. म्हणजे ताई कुठं हाय काय हाय एवढं तरी तुम्हाला माहिती असतं. अहो एवढं माहिती असतं काय, आता ती आपल्या बरोबरच असती होय का नाही. मम्मी माझं मत सांगू का? का अक्षदाने ना लय मोठी चूक केली. म्हणजे नाही का, जेवढी मोठ्या मालकांची चूक आहे ना तेवढी तिची बी लय मोठी चूक आहे मम्मी. वय नाहीतर काय. अहो अधिपती दोघं बी तेवढेच जबाबदार आहेत बघा ताई बाहेर जायला. ग बसता का आता दोघी? आधी डोसकं फिरलंय, अजून फिरवू नका. चला निघा इथून. अहो पण आधी निघा इथून म्हणलं का नाही.
मॅडमचा काही फोन मेसेज आला होता का? काहीतरी कॉन्टॅक्ट झाला का तुमचा त्यांच्याशी? नाही, काहीच नाही. आणि तसाही त्यांचा आमचा काही संपर्क नसतोच, नाही बोलण्याचा आणि फोन करण्याचा. ठीक आहे, समजा तुम्हाला कुठून काहीही कळलं तरी मला लगेच सांगा प्लीज. हो हो, कळवतो मॅडम तुम्हाला. थँक्यू, एवढं सांगायचं होतं. हो हो हो, ठीक आहे. कुठे शोधायचं मॅडमला? पण आता एवढ्या सगळ्यांना सांगितल्याचा काहीतरी उपयोग होईलच. हा आई बोल. अगं अक्षरा, ऐक ना, म्हणजे मी ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलं तुम्ही? तुझ्या सासूबाई घरात नाही आहेत म्हणे, कुठेतरी निघून गेल्यात. हो खरंय. अरे देवा, अगं म्हणजे असं कसं काय ग अक्षरा? कुठे गेल्यात? आणि काय बाबांमध्ये आणि त्यांच्यात काहीतरी वाद झाला. म्हणजे खटके तसे नेहमीच उडतात, पण यावेळी जरा जास्तच झालं वाटतं. आणि बाबांनी त्यांना घराबाहेरच काढलं. मग आता अक्षू, अधिपतींचं कसं काय ग? काय सांगू तुला, ते सैरभैर झालेत अगदी. कशातच मन रमत नाही त्यांचं. आम्हा सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत मॅडमना शोधण्यासाठी, काहीच कळत नाहीये.